मी अजित अनंतराव पवार अजित पवार 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. लाभ आणि बळ लाडकी बहीण आता नेहमी हसरी राहील. माझा ऍक्सिडेंटमुळे माझी विजन कमी झाली. मी शिवसैनिक आहे पण मी तुम्हाला मानणार आहे पवार घराण्याला. सुरुवातीला सांगितलं मी कामाचा माणूस आहे, मी फटकळ आहे. कुठली गोष्ट मला नाही आवडली तर मी तिथल्या तिथं त्या गोष्टी बोलून दाखवतो. काम करत आलोय, काम करत राहू, काम करत. लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. आपला नजीब मुल्ला. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या निमित्त भजनाच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भजन कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्व गुणांना, विकासाभिमुख कार्यपद्धतीला आणि शेतकरी हिताच्या भूमिकेला उजाळा देत त्यांना भावपूर्ण अभिवादन केले आहे. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पदाधिकारी सुहास देसाई, प्रभाकर सावंत, युवक अध्यक्ष वीरू वाघमारे, महिला अध्यक्ष वनिताताई गोतपगार, युवक सचिव मोहसिन शेख, रवी पालव, आशिष गिरी, झिया शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे नेते माजी खासदार आनंद परांजपे, नगरसेवक सुहास देसाई, युवक अध्यक्ष वीरू वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजितदादा पवार यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर आजही विश्वास होत नाही की असा कधी प्रसंग आमच्या कार्यकर्त्यांवर येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांचं विशेष प्रेम या कार्यालयावर होतं. महाराष्ट्रातलं पहिलं कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं होतं आणि माझे सहकारी नजीब मुल्ला, सरचिटणीस अल्पसंख्याक समाजाचे निरीक्षक यांच्या पुढाकाराने आणि राष्ट्रवादीचे सर्व आम्ही पदाधिकारी, आज गोतपगारताई आहेत, सुहास देसाई आहे, काका आहे, रवी पालव आहे, मोहसिन आहे, आशिष गिरी आहे, टकी चोलकर आहेत, सर्वच पदाधिकाऱ्याने जोशामध्ये 9 ऑगस्ट 2023ला या कार्यालयाचं उद्घाटन आम्ही केलं. त्यानंतर पुन्हा एकदा युवक दादांचा या कार्यालयात आला. आपण सगळी होतात. सकाळी 6:30 वाजता सुहास देसाईंच्या प्रवेशासाठी 5:30ला देवगिरीवरून निघून 6:15ला अजितदादा या कार्यालयात प्रवेशासाठी होते. दादा, तुमची नेहमी येण्याची, वेळेवर येण्याची सवय, ह्या वेळेला तुम्ही चुकलात, आम्हाला पोरकं करून गेलात आणि अशी जयंती तुमची करावी लागेल हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आजही विश्वास होत नाही. या प्रसंगी सर्वच ठाण्यातील कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर विशेष प्रेम दादांचं होतं. कधीही निमंत्रण कुठल्याही कार्यक्रमाचं दिलं, कुठलीही ठाण्याची समस्या आम्ही घेऊन गेलो की तात्काळ ते सोडवायचे. नजीब मुल्ला असेल, सुहास असेल, सगळ्यांना आम्हाला म्हणजे हक्कानी आम्ही देवगिरीवर अपॉइंटमेंट न घेता जायचो आणि आज ते आमच्यात नाही हा विश्वास आजही बसत नाही. जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना विनम्र असं अभिवादन शिवसेना पक्षाच्या वतीने करतो. आमचं कार्यकर्त्यांचं दुर्दैव आहे किंवा महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे. आजचा दिवस हा दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचा वाढदिवस आहे. त्या दिवशी आम्हाला त्यांना आमचा जयंतीचा उत्सव आम्हाला करायला लागतो आहे. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. एकच सांगेन, दादांसारखा नेता महाराष्ट्रामध्ये, उभ्या महाराष्ट्रामध्ये किंवा उभ्या भारतामध्ये परत होणे नाही. हा एकदाच झाला, पण दादांच्या अनेक आठवणी आमच्या हृदयात, कार्यकर्ता म्हणून आमच्या हृदयात साठलेल्या आहेत. त्या कधीच विसर पडणार नाही. दादा हे दादा राहतील. दादांना मला नाही वाटत ज्यांनी दादांबरोबर काम केलं आहे किंवा ज्यांनी दादांबरोबर संवाद साधला आहे किंवा दादांबरोबर सहवास आलेला आहे, तो दादांना कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. कार्यक्रम आहेत. आज माझ्या प्रभागात सकाळी मी वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला. वृक्षांचे आणि दादांचे एक वेगळं नातं होतं. आत्ताच महापालिकेत जाऊन आलो. महापालिकेत
आज दादांची जयंती केली. परत जयंती म्हणायला मला जड जाते, पण जयंती आम्ही करून आलो. महापौर होते, उपमहापौर होते, आदरणीय सभागृह नेते होते, सगळेच गट नेते होते. आम्ही दादांच्या प्रतिमेला पुष्पहार व्हायला आता इथे आलो आहे. इथे आम्ही जाणारे, त्यांना लहान मुलं खूप आवडायची, तर 1ली ते 4थीच्या मुलांना कोलगेट आणि डेंटल किट ह्याचं वाटप आम्ही आता महापालिकेच्या शाळांमध्ये करतो. आज खरं तर आमच्यासाठी खूप वेदनादायी दिवस आहे. मी महाराष्ट्राचा तो युवक अध्यक्ष आहे की ज्याला खुर्चीवर बसवण्यासाठी स्वतः अजितदादा ठाण्यात आले होते. खुर्चीवर बसून या समाजासाठी, समाजातील प्रत्येक घटकासाठी आपण जे कार्य करू ते पक्षाच्या माध्यमातून करायचं आहे आणि ते काम तुला अखंडपणे चालू ठेवायचं असं त्यांनी सांगितलं होतं. आजच्या दिवशी आम्ही 2 दिवसाच्या आधीपासून सन्माननीय नजीब मुल्ला साहेब यांच्यासोबत तयारी करायचो की आपल्याला सकाळी 6 वाजता देवगिरीला पोहोचायचं आहे, कारण की दादा सकाळी 9 वाजेपर्यंत बारामतीला निघून जायचे. सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत 2 तास मुंबईतील जे कार्यकर्ते येऊ शकतात त्यांना होईल तेवढं भेट देऊन ते बारामतीला जायचे आणि आम्ही त्याची तयारीसाठी सकाळी 4 वाजल्यापासून उठून तयारी करायचो. पण आजचा दिवस एवढा जड अंतकरणाने आम्ही दादांना आदरांजली वाहू शुभेच्छाच्या जागी, हे खूप वाईट आहे. दुसरी गोष्ट, आम्ही या महाराष्ट्राच्या राज्य शासनाचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, शिंदेसाहेब असतील, आमच्या सुनेत्रा वहिनी असतील, यांचे विशेष आभार मानतो की त्यांनी दादाची जयंती हा शासकीय कार्यक्रम ठेवला आणि त्यांना खऱ्या अर्थाने आज राष्ट्रपुरुषांसारखी त्यांची जयंती शासकीय दर्जावरती केली जाईल. हा जो निर्णय घेतला आम्ही त्याचं स्वागत करतो आणि सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा आम्ही आभार मानतो. आणि सन्मान्य अजितदादांचं जे कार्य होतं ते कार्य अविरत चालू राहील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा आमच्या आदरणीय सुनेत्रा वहिनी, पार्थदादा पवार आणि जयदादा पवार यांच्यासोबत त्यांच्या प्रत्येक आदेशाचं स्वागत करून त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत राहील याची मी ग्वाही देतो. आणि आमच्या लाडके नेते अजितदादा यांना श्रद्धांजली वाहत या पंढरपूरच्या विठ्ठलाला एकच सांगतो की पांडुरंगा, निर्णय चुकला रे बाबा तुझा.